त्यामुळे प्रश्नही तसेच असणार आहे. सो आर यू रेडी? या काइंड ऑफ. ओके. सो प्राजक्ता, आम्ही असं ऐकलंय की तुझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जिचं सतत तुझ्यावर लक्ष असतं. तू कुठे आहेस, काय करतेयस, कोणासोबत आहेस, तू जेवलीस का? आणि म्हणजे दिवसातून एक नाही तर 3-3, 4-4 फोनही असतात असं आम्ही ऐकलंय. कोण आहे ही व्यक्ती? पप्पा. बाकी कोणीही नाही. आई पण मला इतके फोन करत नाही, परंतु दिवसातला सगळ्यात पहिला कॉल हा पप्पांचा असतो. आणि त्याच्यामध्ये त्यांना सगळं शेड्यूल सांगावं लागतं की आज सुट्टी आहे तर मग मी काय करणार आहे, किंवा आज शूटिंग आहे, किंवा आज मीटिंग्स आहेत, मग कुठली कसली मीटिंग काय वगैरे वगैरे. मग दुपारी एक फोन असतो. दुपारी ते वामकुक्षी घेतात जेवण झाल्यानंतर. मग त्यावेळेस एक फोन की मी जेवलोय, तू जेवलीयस का? आणि संध्याकाळी एकदा तर मी आता झोपतोय, तर मी इथून पुढे फोन नाही उचलू शकणार आहे, तर मी झोपतोय, गुड नाईट, तू किती वाजता झोपणार? सो पप्पांना माझं नेहमी दररोजचं शेड्यूल माहिती असतं. आणि किमान 2 ते 3 फोन केल्याशिवाय त्यांना करमत नाही. आणि मी जेव्हा पुण्याला जाणार असते तेव्हा तर किमान 10 फोन होतात की आता कुठपर्यंत पोहोचली, आता कुठपर्यंत पोहोचली, कुठपर्यंत. ते ऍक्च्युली कोपऱ्यापर्यंत मला रिसीव्ह करायला येतात ते. आणि असेल घरी तर भाची वगैरे, की तेवढं पण आम्हाला सहन होत नाही. सो